मंडळाला तो जिज्ञासू अर्थार्थी कसा आहे, कानाजवळ येऊन सांगतो की मला एक जास्ती द्या. आणि ज्ञानी भक्त कसा आहे, समाधानी आहे. माझ्या वाट्याचं मला परमात्मा देणारच आहे, मला मागण्याची गरज नाही, तो माझा पिता आहे, पित्याला पुत्राची काळजी आहेच. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगताय की आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्ता एक भक्ती विशेषते प्रियो निज्ञान. म्हणून मला ज्ञानी भक्त प्रिय आहे आणि तो समाधानी आहे. तो कुठला हट्ट करत नाही, तक्रार करत नाही, काही करत नाही. ज्ञानी भक्त मला प्रिय का आहे, तर ज्ञानी भक्ताला म्हणते की मी त्याचा तो माझा आणि मला जे द्यायचं देणार, न दिलं तरी मी समाधानी आहे. आता शेवटी घरात आंबे आणले तर रस काढला जाईल, रस मला मिळणारच आहे, मला काही मागायची गरजच नाही. आणि ते माझे वडील आहे, पिता हमस्य जगतो माता भाता पिता. तर हे चारही पुत्र चार भक्तांचे प्रकार सुद्धा म्हणून आहेत किंवा चार पुरुषार्थ म्हणून सुद्धा. जसं विष्णू सहस्रनामातही याकरता चार चार गोष्टी सांगितल्या की चतुर्मूर्ती, चतुर्बाहू, चतुर्व्यूह, चतुर्गती, चतुरात्मा, चतुर्भाव, चार प्रकारचे भाव, चतुर्वेद विवेक भाव. भक्त आणि भगवान महाकाल तो आपले रक्षण करणार आहेतच, इतका दृढ भाव आहे, निष्ठावंत भाव आहे. म्हणून भगवान महाकाल प्रगट झाले, त्या दूषण आणि त्याच्या सर्व सैन्याचा विनाश एका क्षणात केला. तेव्हा या चारही भक्तांनी प्रार्थना केली महाकाल भगवंताला की प्रभू, काळाच्या मुखातून आपण आम्हाला वाचवलं, आमचं रक्षण केलं. आपण महाकाल आहात, आमची प्रार्थना आहे आपण इथं महाकाल नावाने कायम स्थिर राहावं. आपण काळाच्या जबड्यातून आम्हाला वाचवलं म्हणून आम्हाला अशी प्रार्थना आहे. आपण या ठिकाणी महाकाल या नावाने नित्य. भगवान महादेवांनी पुन्हा त्या शिवलिंगात प्रवेश केला तथास्तु म्हणून, आणि आजपासून इथं भगवान महाकाल या नावाने. त्यावेळेला देवतांनी पुष्पवृष्टी केली, दुमदुभी वाजू लागल्या, जय घोष जय महाकाल भगवान की जय म्हणून. भगवान महाकाल एक तिसरं ज्योतिर्लिंग या ठिकाणी अवंती नगरीमध्ये निर्माण झाला. शिव महापुराणाच्या द्वारे कोटीरूप संहितेत येणारी हा जो कथाभाग आहे, तो तात्विकदृष्ट्या सुद्धा, लाक्षणिकदृष्ट्या अथवा भावनिक दृष्ट्या सुद्धा त्याचा विचार केला. तर महाकाल, भगवान महाकाल कृपेचा तर विषय आहेच की कुठल्याही प्रकारचं अरिष्ट संकट महाकाल कृपेने दूर होतं. एखादा वारंवार काही वाईट स्वप्न पडत आहे, दुःस्वप्न येतात, तर महाकाल स्मरण करावं. भगवान